जय श्रीराम. भार्गवच्या आठवणी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ यायला थोडा उशीर झाला आहे, तरी तुम्ही समजून घ्याल याची मला खात्री आहे. प्रसूतीच्या कळा सहन करून जेव्हा एखादी स्त्री आई होते आणि आपल्या बाळाला कुशीत घेतले, त्यावेळेस ती मनोमन ठरवते की माझ्या बाळाचे संगोपन मी यशोदा मातेप्रमाणे करेन. प्रसंगी त्याला लाड करेन, काही चुकले असेल तर रागवेनही आणि शिक्षाही करेन आणि माझ्या घराचे गोकुळ करेन. माझ्या बाबतीतही तसेच झाले. भार्गवच्या जन्माने आमच्या घराचे गोकुळ झाले. मग काय, भार्गवच्या कृष्ण रूपातील फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही. माझी एक इच्छा मी मागच्या वर्षी पूर्ण केली, ती म्हणजे आमच्या तिघांचे फोटोशूट. कृष्ण, नंद आणि यशोदा रूपातील फोटोशूट. भार्गवच्या शाळेत देखील दरवर्षी दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडीमधून एक संघ, एक ध्येय, एकमेकांना समजून घेऊन एकजुटीने राहणे. कोणी थोर किंवा कोणी मोठा नाही, सर्व समान आहे. आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद, निराशा न होता पुन्हा नव्या उमेदीने उभारणे, क्षमतेपेक्षा मोठे ध्येय प्राप्त करणे, या गोष्टी शिकायला मिळतात आणि ते आपण दहीहंडीच्या निमित्ताने आपल्या मुलांनासुद्धा सांगितल्या पाहिजेत. यावर तुमचे मत काय हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर कराल याची मला खात्री आहे. भार्गवला येणाऱ्या बडबडगीताची शृंखला सुरू करणार आहे, जे तुम्ही तुमच्या मुलांना देखील शिकवू शकाल. तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका आठवणीसोबत.